वाघमारे वाघमारे उठा थांबा. या तुम्ही या इथं बसावर या सावकाश बसायचं सावकाश. शांत व्हा. वाघमारे वाघमारे वर बघा वर बघा. डीप ब्रीदिंग करा डीप ब्रीदिंग करा डीप ब्रीदिंग करा. श्वास घ्या डीप ब्रीदिंग करा. वर वर बघा. डोळे उघडा आधी डोळे उघडा. डीप ब्रीदिंग करा डीप ब्रीदिंग करा. थांबा वाघमारे. धावून झाल्यावर लगेच पाणी प्यायचं नसतं. आधी तुम्ही डीप ब्रीदिंग करा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. वर बघा वर बघा वर बघा वर बघा. रिलॅक्स. हे घ्या हे खा. तूच खा. दमला असेल ना मला एवढा त्रास देऊन. नको मला. वाघमारे तुम्हाला त्रास द्यायचा म्हणून नाही करत आहे मी हे सगळं. एक गोष्ट लक्षात ठेवा. ध्येय मोठा असला ना की प्रयत्नांचा डोंगर सर करावाच लागतो. अहो आता ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एवढी मेहनत तर करावीच लागेल ना. नाहीतर 3 स्टार वर्दी कशी चढणार अंगावर. हे घ्या खा. नाही तुम्ही खावा. घे खा. अहो तुम्ही खावा वाघमारे. का माझं इष्ट नको. हो तसं नाही पण तुम्ही धावलाय ना एवढं. मी तर मस्त बाईकवर होतो बाबा. म्हणजे तुम्ही मेहनत घेतलं ना मग तुम्ही खावा. हे घ्या खावा. नकोय मला तूच खा. अहो वाघमारे मेहनती बरोबर खुराक बी तेवढाच महत्वाचा आहे. खावा खावा म्हणलं ना खावा खा. काय करतोयस. सध्या काय करतोयस. सोड. वाघमारे तुम्हाला जेवढा वाटतोय ना तेवढा बी दुष्ट माणूस नाही आहे मी. माझ्या बायकोचे पाय किती दुखत असतील ते कळतंय मला. कुणी बघितलं असं तर काय म्हणतील. काय म्हणतील. उलट कौतुक करतील माझं. पण असं नवरा बायकोचे पाय दाबताना बघून लोक नावं नाही ठेवणार. अहो ठेवू द्या की मग. मला नाही फरक पडत. आणि वाघमारे लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे आपला. आणि एक दिवस लक्ष्मी थकली आणि नारायणानं तिची सेवा केली तर कुठं बिघडलं. देव करो आणि असा नारायण प्रत्येक लक्ष्मीला मिळो. 1 मिनिट. पण माझ्या नारायणाला त्याच्या मम्मीनं माझे पाय चेपताना बघितलं तर काय काय नाही. आणि तसं बी इथं कुठे येणार आहे तुमची सासू तुम्हाला बघायला. मग पुढं काय झालं. म्हणजे प्रॅक्टिस तर झाली. मग पुढं
सत्या सांग की पुढं काय झालं? ओ मान्य, तुम्ही या जेवायला, मग तुम्हाला सांगते पुढं काय झालं ते. अरे तुम्ही दोघं असं बघत काय बसलाय? चला की लवकर जेवायला, तिकडे जेवण थंडगार व्हायला लागले. मान्य, तुम्हाला काय आता गाडी पाठवायची का आत यायला? पाठव, एकदाची गाडी पाठव. त्या गाडीत बसतो आणि मसनात जातो मी. जरा काय तू महत्वाचं बोलतोय, कळत नाही का तुला? अयो, तुम्ही महत्वाचं बोलतो बाई, मला बी सांगा की. तुला सांगून काय उपयोग आहे का? जा तुझं काम करायचं, जा, डोकं खाऊ नको. माझ्या घरात येऊन माझ्याशी असा आवाज चढून बोलायचं नाही. बोलणार, आवाज चढवून काय, आवाज बसवून बोलणार, पण बोलणार. माझ्या मित्राचं घरातले शंभर करू नको. आणि या असल्या भाषेत तर अजिबातच बोलायचं नाही. मग कुठल्या भाषेत बोलू? चायनीज भाषेत बोलू? आता तर तुम्ही दाखवाच मला चायनीज भाषेत बोलून. गॉर्नर म्हणताय माझा, आणि त्याच्या पुढे काय केलं? अगं तसं नाही करत होतं मी. म्हणलं मला भूक लागल्या, जेवण गरम कर, मी आलो असं म्हणत होतो. तुला चायनीज नाही कळणार, थोडी अक्कल पाहिजे ना कळायला. कुणाची अक्कल काढताय तुम्ही? माझी अक्कल काढताय? माझी अक्कल काढताय तुम्ही? माझी अक्कल काढताय तुम्ही? सॉरी सत्ता दादा, तुम्ही या लवकर जेवायला, आम्ही सगळे वाट बघतोय. मी येऊ पाहू ना, तुमच्यामुळे वाचलो बघा. तुझी ही गोष्ट ऐकायला मी जिथं राहिलो नसतो. बरं जाऊ दे, पुढं काय झालं सांग मला. अरे उद्या सकाळी सांगतो, आता सगळे जेवायला वाट बघत असतील. चल. अरे बघू देत वाट, तू सांग मला पुढं काय झालं ते महत्वाचं आहे. अरे उद्या सकाळी सांगतो की. अरे सत्य, तू असं तुटक तुटक सांगतोस रे, माझं लिंक लागत नाही. एकदम सांग ना, म्हणजे मला सगळं कळलं ना. हे बघ, तुझं वाघमारेवर जिव्हाळपाड प्रेम होतं, तर मग वाघमारे तुझ्यावर का कावल्या, का रागवल्या ते मला कळायला पाहिजे ना. म्हणजे तशी मला तुला मदत करता येईल. बोल. बरं ठीक आहे, सांगतो. मग पुढे मी रोज सकाळी वाघमाऱ्यांना ट्रेनिंग द्यायला जायला लागलो. आणि असाच एक दिवस पहाटे गेलो आणि अजून कशा आला नाही तो वाघमारे. आज बी झोपल्या नसतील ना. खरं तर आज पण हॉस्टेलवर जायलाच पाहिजे होतं मी. जाऊ का आता? सत्यजित सर, सत्यजित सर आले. वाघमारे आज एकदम टाइमावर आला. मला वाटलं आज बी झोपलाय की काय. झोपून राहिले की आमच्या खिडकीत बोका येतो एक. चांगला आहे, नाही त्या बोक्याचा धाक असायलाच पाहिजे तुमच्यावर. ओके सत्यजित सर. हे काय नवीन सुरू केलंय आता? सर का बोलताय मला? आमच्या मॅडमची जागा घेतलीस ना तू, तूच ट्रेनिंग देतोस आता. मग सर म्हणायला नको, त्यांच्यासारखाच दुष्ट झालंस तू. काय? मी दुष्ट झालोय? होय, सकाळी सकाळी बोलवायचं, धावायला लावायचं, उड्या मारायला लावायचं. सरकशीत कामाला असल्यासारखं वाटायला लागली. हसू नको, असंच धावता धावता एक दिवस जीव जाईल माझा. तुझं काय, तू करशील दुसरं लग्न. दुसरं लग्न? एक मिनिट, तू खरंच दुसरं लग्न करणार मी नसल्यावर? वाघमारे काय बोलताय हे? अर्थातच दुसरं लग्न करावंच लागेल ना मला. अहो मी काय कोळा आहे का? हे बघा, हा एक जन्म नाही, इथनं पुढचे किमान 1000 जन्म तरी मी तुमच्या सोबत राहीन. आणि कुणी काय मरत बिरत नसतंय. आणि जर तुम्ही मरताना प्रयत्न करून मेलात ना, तर मला तुमचा जास्त अभिमान वाटेल. म्हणलं होतं ना, दुष्ट आहेस तू. तुम्ही जर ट्रेनिंग मध्ये टाळाटाळ केली ना, तर अजून दुष्ट बनत जाणार आम्ही, हे लक्षात ठेवा. बनायचं काय, दुष्ट झालास तू. बरं झालं लवकर कळलं तुम्हाला. बरं मला सांगा, काल आपण किती किलोमीटर धावलो? 15. मग आज किती धावणार? 5. 20 किलोमीटर. 20? हा, चला चला चला. दोरी नाही काय आज? दोरी कशाला, आज आपण संगतीनं जायचंय. चला चला, युअर टाइम स्टार्ट्स नाव. चला 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 चला. अहो वाघमारे थांबलाय कशाला? हे बघा, ही थांबायची वेळ नाही. हे बघा, अजून जोर लावा. आज मेहनत कराल ना, तर उद्या खांद्यावर 3 स्टार मिरवाल. चला चला लवकर, कम ऑन. हे बघा, तुमच्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्या, तुमच्या वडिलांवरनं तुम्हाला बोल लावणाऱ्या हर एकाचं तोड बंद करायचं आपल्याला. पळा वाघमारे, कम ऑन, यू कॅन डू इट.
काय झालं? अरे टार्गेट पूर्ण केलं की. होय वाघमारे, टार्गेट पूर्ण केलं तुम्ही, पण हे टार्गेट पूर्ण करायला जेवढा वेळ लागतो ना त्यापेक्षा 10 मिनिटं जास्त घेतलेत तुम्ही. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. अहो असं लगेच थोडी जमणार आहे वाघमारे, हळूहळू जमल तुम्हाला. आणि मला खात्री आहे की हे टार्गेट तुम्ही योग्य वेळेत पूर्ण करा. हा चला या इथं बसा, या बस. आणि ऐका, पाणी लगेच अजिबात प्यायचं नाही. हा थोडं बॉडीला आधी रिलॅक्स होऊ द्या. मी आलोच. तू कुठे चाललास? आलोच, थांबा तुम्ही. घ्या. सत्या, मी खरंच होईल का रे इन्स्पेक्टर? वाघमारे असं काही विचारताय? अहो तुमचा विश्वास असायला पाहिजे ना स्वतःवर. तेच तर, माझा विश्वास नाही स्वतःवर. पप्पांच्या जागी कॉन्स्टेबल म्हणून लागले तेव्हा त्रास झाला नाही एवढा, हातालाही त्रास होते. हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे आणि कठीण बी. निभाव लागेल का नाही काय माहिती. का नाही लागणार निभा? वाघमारे आठवा, तुम्ही कुठल्या कुठल्या संकटांना सामोरं गेलाय. अहो त्या तात्यासारख्या सराईत गुंडाला पकडले तुम्ही, त्या गण्या फिरंगीला बी तुम्हीच पकडलं होतं. वाघमारे माझा विश्वास आहे तुमच्यावर. अहो तो नसता तर असं सकाळी उठून आलो असतो का मी? मला 100% विश्वास आहे की माझी बायको इन्स्पेक्टर बनणारच. आणि वाघमारे ज्या दिवशी तुम्ही इन्स्पेक्टर बनाल ना त्या दिवशी सगळ्यात आधी तुम्ही मला सांगायचं. थँक्यू सत्या, हे सगळं बोलून माझा आत्मविश्वास वाढवलास तू. हो ते तर कामच आहे माझं. हे घ्या, प्या आता. मंजू अगं काय किती उशीर? बरं उशीर होणार होता तर सांगायचं ना तसं. आई राहून गेलं सांगायचं. लय महत्वाच्या केसवर काम चालू आहे. आरोपीच्या विरोधात पुरावे आणि साक्षीदार गोळा करायचे आणि त्या आरोपीला सोडायचं नाही ना. बर, जेवलात तुम्ही? नाही अजून. तू आल्याशिवाय कसं जेवणार आम्ही? आई अगं काय असं करताय? एक तर तुला बीपीचा त्रास आहे, अशानं वाढेल ना. तुम्ही दोघी जरा वेळेवर जेवत जा. ठीक आहे, आता जेवत जाऊ. जा तू लवकर फ्रेश होऊन घे, मी ताटं वाढायला घेते. आलेच. एक मिनिट, लिंबराज कुठे आहेत? त्यांचं झालं जेवण? नाही ग, ते कामानिमित्त बाहेर गेलेत. 2 दिवसात येतील माघारी. बरं ठीक आहे. हॅलो. जय हिंद वाघमारे मॅडम. जय हिंद. मी सातारा जेलमधून बोलतोय. हेड कॉन्स्टेबल भारती मॅडमचा फोन आला होता. तुम्हाला व्हिजिट करायची होती असं सांगितलं त्यांनी. हो, करायची व्हिजिट. कुणाला भेटणार आहात सांगाल का मॅडम तुम्ही? म्हणजे तशी नोंद करून ठेवायला आम्हाला. तात्यासाहेब मोहिते. तात्यासाहेब मोहिते? हो, तात्यासाहेब मोहिते, माजी आमदार तात्यासाहेब मोहिते. हे बघा, तुमची प्रोसेस लवकर चालू करा. मला लवकरात लवकर त्यांना भेटायचं. ठीक आहे मॅडम. मंजू अगं तू खरंच तात्यासाहेबांना भेटणार आहेस? होय. अगं पण का? तू किती वाईट माणूस आहे माहितीये ना तुला. तेच तर तिथे. अगं तो अजून पण तुझ्यावर राग धरून असेल. माहितीये मला, पण त्यांची चौकशी करणं जास्त महत्वाचं आहे आता माझ्यासाठी. अगं पण दिदे असं काय करतीस? तू माणूस किती वाईट आहे माहितीये ना.
तो जेलमध्ये राहून पण मुद्दाम तुझ्यावर राग काढायला बघणार. मंजू अगं तू तू दुसऱ्या कोणाला तरी पाठव ना, पण तू नको जाऊ बाई. आई मलाच जावं लागल आणि मला तर अजिबात इच्छा नाही त्या माणसाला भेटायची, पण सत्याच्या विरोधातली केस मजबूत करायला त्याला भेटावंच लागेल. अगं पण तिथे तो माणूस खरं सांगाल कशावरून? शेवटी त्याचा पण सत्यताजींवर राग आहे. तो मुद्दाम खोटं सांगू शकतो ना. आणि खरं बोलला तर ज्या माणसावर विश्वास असतो तो खोटं बोलू शकतो, मग ज्या माणसावर विश्वास नाही तो कधीतरी खरं बोलू शकतो ना. नको नको बस चपात. कवे डाळ वाढ गो. कवे तुला भातातला आणि डाळीतला फरक कळतो का? हा डोळ्यावर पट्टी बांधलीस का गांधारी झालीस तू? बघ तू गांधारी झाली असलीस तरी मी धृतराष्ट्र नाही, मला सगळं दिसतंय. अगं होती चूक, असं माझ्याकडनं पण होती. मी आपलं गंमत केली, चेष्टा केली. घेतो मी माझं मिंडा. मॅडम ती स्पेशल गोष्ट. ह्या नेबळट पुरीनं मला बेड्या ठोकायची हिंमत केली. ज्या हातानं बेड्या ठोकल्यात ना तिनं, तीच हात माझ्या मुरं जोडून भीक मागायची वेळ नाही ना आणली तिच्यावर. नावाची माया सुरवे नाही मी, सिंपल आणि शिवीट. मम्मी काय झालं? अजून काय वाढू का? आऊ मम्मी काय झालं? अजून काही वाढू का? ईश असेल तर वाढ थोडं. माया अगं काय बोलतेस तू? हे बघ भरल्या ताटावर असं बोलायचं नसतं. ठीक आहे ना, झालं ते झालं, पण त्याचा राग जेवणावर का काढतेस? हे बघ सकाळपासून तू काय खाल्लेलं नाहीयेस, खाऊन घे काहीतरी. हो चित्तरकार, झालं ते झालं म्हणजे? अपमान झालाय माझा, अपमान, ते बी बर्थडे दिवशी. वाईट हेच वाटतंय का एवढं समज होत असताना ही पोरगा गप्प बसलं? आईच्या हातात बेड्या ठोकल्या त्या नेबेटपुरीनं, तर तिची वाट अडवायची सोडून जाऊ दिलं त्याला ह्यानं. जगातली शब्दात वाईट आहे ना मी. अगदी खरंय. नाही म्हणजे आई म्हणून तुला वाईट वाटणं साहजिक आहे असं म्हणायचं होतं मला. एवढं कळतंय ना, मग का नाही आला पोलीस स्टेशन सोडवायला मला? घरचीच माणसं माझी अशी किंमत करत असतील, परक्यासारखं वागवत असतील तर काय उपयोग आहे जगून? मम्मी असं कशाला बोलताय? मरणाचं वगैरे विचार पण आणू नका बरं का डोक्यात. कशाला उगाच थोडक्यासाठी घाई करायची? हे सपने काय बोललीस? माझ्या मरणाची घाई लागली नाही तुला? तसं नाही, तसं नव्हतं बोलायचं मला. माझ्या मनाची वाट बघते ना तुम्ही? ठीक आहे मग तसंच होईल एक दिवस तुमच्या मनासारखं. मम्मी वाटेल ते बोलू नकोस, आमच्या कोणाच्याच मनात असं काहीच नाहीये. ते कळलं मला आज. तुमच्या लेकी माझी किंमत शून्यच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्येय मोठं असलं ना
की प्रयत्नांचा डोंगर सर करावाच लागतो. अहो आता ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एवढी मेहनत तर करावीच लागेल ना, नाहीतर 3 स्टार वर्दी कशी चढणार अंगावर. नाही, आठवणीत हरवून नाही चालायचं. सत्या तेव्हा किती बी चांगला वागला असला ना तरी तो आता गुन्हेगारच आहे. कमॉन वाघमारे, कमॉन. श्वासांवर लक्ष द्या. कमॉन. अहो वाघमारे थांबताय कशाला? अहो प्रयत्न तरी करा ना. हे बघा तुम्हाला स्वतःसाठी आपल्यासाठी हे करावंच लागल. वाघमारे तुम्ही करू शकताय, मला विश्वास आहे तुमच्यावर. करा, लावा ताकद. श्वासांवर लक्ष द्या. कमॉन वाघमारे, कमॉन कमॉन. नाही होते. वाघमारे काय करताय? मध्येच कशाला थांबताय? आपलं टार्गेट 50च आहे ना, आता 45 झाल्यात, फक्त 5च बाकी आहेत. सत्या अंग दुखते आता बस. आधी ती कारणं द्यायची बंद करा, नाहीतर प्रोग्रेस कशी होणार तुमच्यात? अरे खरंच अंग दुखतंय आता. वाघमारे उद्या गुन्हेगाराला पकडताना बी अशीच कारणं देणार आहे का तुम्ही? चला मारा लवकर, पटकन मारा. सगळं चुकीचं मारताय, सगळं चुकीचं मारताय. उगाच ताकद लावू नका, श्वासांवर लक्ष द्या ना. नाही येत आहे बघ. तुमचं ना लक्षच नाही आहे नीट. आणि नसेल जमत ना तर सांगा तसं, मी बी नाही घालवत माझा वेळ. मी सांगितलं नव्हतं, माझा काय हट्ट नव्हता. तू पण ना त्या ट्रेनिंगच्या मॅडम सारखं दुष्ट झालंस. नकोय मला तुझं ट्रेनिंग. अहो मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय ना. चांगल्यासाठी काय? तुझ्या मनात राग होता ना, तू बोलून दाखवलास. मला नकोय तुझं ट्रेनिंग. अहो घे तुझा वेळ आणि तुझी कामं करत बस. फक्त नीट करा एवढं म्हणतोय ना. वाघमारे, वाघमारे. आई अमृता वाचवा. अगं या ना लवकर, उंदीर आलाय. काय झालं, काय झालं ओरडायला? हा? बेडच्या खाली उंदीर घुसलाय. काय गं, मी घाबरते म्हणून तुम्हाला बोलवलं, तुम्हीच घाबरताय व्हय? मला भीती वाटते की. आंबे दिसतोय का आंबे? करा की काहीतरी. तू कर ना काहीतरी. आंबे लिंगराजला फोन कर. तू नाही तेच बरे, त्याच्याकडनं अपेक्षाच नाही मला. म्हणजे अगं ती बी घाबरत तुमच्याला म्हणून तसं म्हणते ती. मग आता आंबे पोलीस स्टेशनला फोन कर आणि बोलून घे. का येडीबिडी झालीस का? उंदीर पळवायला पोलिसांना बोलवायचे? हा तूच पोलीस आहेस ना? हे तू माझी मापा काढू नकोस. सांगते तेवढं कर. हे काय भांडताय तुम्ही? बघा की कसं पळवायचं त्याला ती. ए आंबरे तू जरा जाऊन बघ. ए जा बाबा. अगं जा की जा. मला भीती वाटते. आई तुझं. अगं नाही बाई, मला बी भीती वाटते की. असं काय करते? काय ग तुम्ही दोघी? कुणाला बोलवायचं आता? मला माहिती कोणाला बोलवायचंय ते. फोन दे तुझा. चार्जिंगला आहे. काय ग? जा जा. थांबा. बघा आंबरे काय करा की काहीतरी. आपलं मला काय नसलं तो की. आई
अजून काहीच तयारी केली नाही बाई. मला वाटलं आतापर्यंत एखादी ओढणी बिडणी साडी बिडी. बघतेस का? खाली बघितलंच नाही मी. अहो मम्मी असं कशाला करता, जेवणार कशाला राग करता. माझा विचार तरी करायचा की तुम्ही जेवला नाही तर मला काही जेवण जाणार होय तेव्हा. बघ बघ कशी भेक कर देते ती आगोऱ्यावरनी. खोकला कुठली, आमची ताट वाढूस तेवढं तर जीवन निघाली होतीस तू. चाटून पुसून खाल्लस आणि त्याच्या ताटातली अर्धी चपाती बी खाल्लीस की, आणि मग मला जेवण जाणार नाही. अहो मी नुसतं आपलं ते टेस्ट करून बघत होते. ये सपनी बेभरोशाची बाई आहेस बघ तू. त्या नेबळ्याच्या हातात आज पुरावा सापडला असतं का नाही, का दोघींना खडी पुढं जिरंदी बसावं लागलं असतं. सत्य बी अर्जंट आला असता. अहो मम्मी असं काय करताय. जयदीप बघितलं ना कसं करत होता, त्याला काही झालं असतं मग मला लई भीती वाटत होती बघा. पण आता ते कागद बी जळून गेले ना, टेन्शन गेलं बघा. कशाला तुम्ही तरी जेवणार राग करताय, चला बाहेर जेवायला. मम्मी अहो असं उपाशी पोटी तुम्ही त्या एक जाऊबाईंना टफ कसं देणार. हा पोट रिकामं राहिलं का नाही का डोकं भी रिकामच राहील बघा. चालणार कसं ते. ये सपनी आता सत्याने भरवल्याशिवाय जेवणारच नाही मी. मम्मी सपने सत्याला सांग मला नाही जेवायचं. मम्मी एकदा राग बाजूला ठेवून सगळ्याचा नीट विचार कर की. अगं मी काय मुद्दाम अटक करू दिलं नाही तुला. हे बघ तू एक महिला प्रदेशाध्यक्ष आहेस. आता तू जे वागशील त्याचंच अनुकरण इतर महिला करणार ना. आपली फॅमिली आदर्श आहे लोकांसाठी, त्यामुळे आपल्याला नियमानच वागायला हवं ना. तुला नियम महत्वाचे आहेत का मम्मी? हा मम्मीच्या बाबतीत जरा सुद्धा कळवळा नाही बघ तुला. कळवळा हाय ग मम्मी, पण तुझ्या अशा वागण्यानं ना तो कमी होत चाललाय. मम्मी हे बघ, जर वाघमारेंनी चुकीच्या पद्धतीनं तुला अटक केली असती ना तर मी नक्की त्यांना विरोध केला असता. तुला न्यूज दिलं नसतं मी. आणि मम्मी मी तुझा अपमान नाही केलाय. मी फक्त कायद्याचा मान राखलाय, आणि कायद्याचा मान राखताना नात्याला झुकतं माप देऊन नाही चालत. बरं जे झालं ते झालं, पण माझ्या मम्मीनं असं उपाशी राहिलेलं मला अजिबात चालणार नाही. तू जेवून घे आधी. बरं ठीक आहे, मी स्वतः तुला भरवतो, म्हणजे 2 घास जास्त जातील ना तुला. हॅलो सत्यराजी तुम्ही लवकर घरी या. काय झालं, सगळं ठीक आहे ना? अहो इथं लय मोठा प्रॉब्लेम झालाय, आम्ही सगळे लय घाबरलोय. तुम्ही प्लीज लवकर घरी या ना. बरं ठीक आहे आलोच. मम्मी तू जेवून घे, नाहीतर सपना वहिनी तुम्ही भरवा मम्मीला, मला अर्जंटमध्ये जावं लागेल. मी येतो लगेच. अरे पण सत्य मी येतो. सत्य